हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज मी इकडे बनवणार आहे आलूचे पराठे, बटाट्याचे पराठे. तर आज सकाळी सकाळी उठले आणि आज नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नव्हतं. सो मी डिसाईड केलं तर आज आपण पराठे बनवूया. तसंही पराठे खूप आवडतात माझ्या घरी. सो आय डिसाइडेड टू मेक आलू पराठा. पहिल्यांदा बटाटे उकडण्यासाठी इकडे ठेवलेत. सकाळच्या 8 वाजलेले आहेत आणि मला अर्ध्या तासात हे प्रिपेअर करायचं आहे, कारण की ऑफिसला निघण्याची घाई पण घरी चालू आहे. सो बटाटे उकडण्यासाठी ठेवलेत आणि इकडे मी कणिक मळून घेते. आता इथे वाटण तयार करून घेणार आहे. आपलं पेस्ट आलं, लसूण आणि मिरच्या घालून, आणि याच्यामध्ये थोडं जिरे आणि धने पण ॲड करणार आहे. ॲक्च्युली माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती, सो मी इकडे धने ॲड केलेत आणि कुकरच्या शिट्या पण करून घेतल्या आणि बटाटे स्मॅश करून घेतले. थंड झाल्यानंतर बटाटे थंड होण्यामध्येच खूप वेळ जातो, म्हणजे तो कुकर थंड होऊन ते बटाटे काढणे, त्याच्यानंतर ते बटाटे सोलणे, खूप हीट असते त्याच्यामध्ये. फॅन खाली वगैरे ठेवून मी हे केलं, कारण की लेट उठल्यानंतर असा नाश्ता बनवणं जरा म्हणजे एकच वाटतं. आणि इथे मी पराठे लाटण्याचा व्हिडिओज नाही बनवला. मला वाटलं की शूट चालू आहे, पण शूट चालू नव्हतं, सो ते रेकॉर्ड नाही करू शकले. आणि इकडे गरमागरम पराठा तयार आहे, भरभरून तूप लावलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.